ते आता मी आहे नाशिकमध्ये आणि आपण बघितलं तर आपलं महानगर माय महानगर त्याचबरोबर माय महानगर मानेचं पोस्टर तुम्हाला दिसतंय आणि आश्चर्य या गोष्टीच असेल की आज अँकर इतकी सजून धजून नऊवारी साडीत का आले. तर मंडळी तुम्हाला मला सांगायला आवडेल की नाशिकमध्ये योग दिवस साजरा झालाय आणि पारंपरिक वेशभूषेत अनेक महिला आतमध्ये आहेत ज्यांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये योगासनं केलेली आहेत, त्याची प्रात्यक्षिके दाखवलेली आहेत आणि हेच लाईव्ह आपल्याला माय महानगर वाहिनीच्या युट्यूब चॅनेलला दिसणार आहे. चला तर मग आज बघूया महिलांची लगबग कशी आहे आणि नक्की हा एपिसोड किंवा नक्की हा कार्यक्रम झाला कसा.
वेशभूषेमध्ये सगळ्या जणी दिसतात. हा संपूर्ण हॉल भरलेला होता आणि आता त्या ग्रुप फोटो घेत आहेत. आता ग्रुप फोटो घेत असताना नक्की त्यांच्या भावना कशा होत्या, हा कार्यक्रम पूर्णतः कसा पूर्ण संकल्प झालेला आहे हे आपण आता बघणार आहोत. चला तर मग मंडळी बघूया त्या सजून धजून आलेल्या ज्या महिला आहेत यांनी नेमकं कशा पद्धतीनं हे सगळं केलेलं आहे. आपलं फिटनेस स्टुडिओ जो आहे तो सई संघवी यांचा आहे आणि सई संघ इकडे आपल्याला दिसतात की ज्या फोटोमध्ये आपल्याला मेन ठिकाणी बसलेल्या दिसतात. यासोबतच अनेक ज्या नाशिकच्या महिला आहेत या नाशिकच्या महिला सुद्धा आपल्याला सोबत दिसतात. यानंतर बघितलं तर आपण थेट सई संघवी यांच्याकडे जाऊयात. बघायला गेलं तर महिलांची लगबग खूप सुरू आहे. त्याचबरोबर माय महानगर मानिनीच्या संपादिका कविता जोशी लाखे या सुद्धा आलेल्या आहेत. सुंदर अशा एकदम पारंपरिक वेशभूषेत सगळ्या महिला नटलेल्या आहेत. आपण बघायला गेलं तर अगदी सगळ्या जणी सुंदर दिसतात आणि दुग्ध शर्करा योग असा की आज वटपौर्णिमा आहे आणि त्यामुळे अनेक महिला अगदी सजून धजून योगासने करायला आलेल्या आहेत. योगाची प्रात्यक्षिका जी पार पडलेली आहेत ती माय महानगर मानिनी या युट्यूब चॅनेलला लाईव्ह तर तुम्हाला दिसतीलच, पण सोबतच आता बघूयात या महिलांची इच्छा काय होती आणि नक्की कशा पद्धतीने त्यांनी हे सगळं संपूर्ण पार पाडलं आहे. बघायला गेलं तर इकडे सुंदररित्या ज्यांना नऊवारी नाही नेसता आली त्यांनी पारंपरिक वेशभूषा सुद्धा केलेली दिसते आणि सकाळी 6:30ला कार्यक्रम सुरू झाला होता आणि 6:30 वाजता घरातील सगळं आवरून प्लस या पद्धतीने सुंदर आवरून नटून थटून ज्या महिला योगा करायला आलेल्या आहेत त्यांच्यासाठी खरंच एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मी यानंतर सई संघवी यांच्याकडे जाते. मॅम, की हा तुमचा निश्चय किती दिवसापासून होता आणि ज्या पद्धतीने नाशिककर मधील किंवा नाशिकच्या महिला ज्या आहेत ज्या पद्धतीने तुम्हाला रिस्पॉन्स आज मिळालाय कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. जवळपास 1-1.5 महिन्यापासून आमची सर्व तयारी चालू होती. माझी सर्व टीम आपण बघितलं तर मंडळी इतकी लगबग आणि या पद्धतीने मला वाटतं 1 तास तुम्ही योगासने केली असाल आणि त्यामध्ये थोडंसं का असे ना हलक्या फुलक्या महिला झाल्या, डान्स सुद्धा केला. माझ्या साईडला एक आजी होत्या, आजींचा आणि माझा हात लागला खरं तर योगासने करताना, पण तो जो उत्साह होता ना आजींचा म्हणजे 65 वर्षात सुद्धा हा जो उत्साह मॅम मला वाटतं तुमच्यामुळे. आता आपण बघतो की मानिनीला हे सगळं लाईव्ह चालू आहे, तर कसा होता एक्सपिरियन्स पुन्हा एकदा सांगाल का प्रेक्षकांना? खूप छान एक्सपिरियन्स होता. आपली जवळपास 1-1.5 महिन्यांपासून तयारी चालू होती आणि आपली जी थीम होती आजची ट्रॅडिशनल थीम होती. बरेच जण सगळेजण ट्रॅडिशनल थीम मध्ये या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळ्यांनी ट्रॅडिशनल घालून सुद्धा, कारण रोज आम्ही योगा करतो किंवा एक्सरसाइज करतो टी शर्ट मध्ये आणि आज ट्रॅडिशनल अत्यंत छान पद्धतीने सगळ्यांनी योगा परफॉर्म केलेला आहे. त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप कौतुक आणि सगळ्यांचे धन्यवाद. सगळ्यांनी एवढा छान रिस्पॉन्स तुम्ही आपल्याला आपल्या या इव्हेंटला योगोत्सव 2024 दिला. थँक्यू. निश्चितच संजय मॅम, खूप थँक्यू. त्याचबरोबर माय महानगर मानिनीच्या संपादिका पण आपल्या सोबत आहे. मॅम, मुंबईवरून थेट तुम्ही नाशिकला आलात आणि हा सगळा प्रवास फक्त या सगळ्या महिलांसाठी होता की महिला पुढे येऊन काहीतरी योगासने या पद्धतीने करतात. तर मानिनी सोबतचा हा सई संघवी यांच्या फिटनेस स्टुडिओचा जो एक्सपिरियन्स आहे कसा वाटतोय? खूप छान. म्हणजे हा एक्सपिरियन्स म्हणजे अगदी कायम. दुसरी गोष्ट अशी की इथे आता आम्ही येतात आणि 4-5 जणींची आमची टीम आली आहे. जाताना भरपूर मैत्रिणींचे जर सोबत आहे असं वाटायला लागलंय आणि खूप छान. म्हणजे सई जसं सोबत आहे की तू एवढ्या सगळ्या महिलांना इन्स्पायर केले की ते प्रत्येक व्यक्ती फिटनेस कॉन्शियस आहे. म्हणजे अगदी मला स्वतःला पण आता एक माइंड फ्रॅक्चर आहे पायाला, मला बसता येत नाहीये, पण ज्यावेळी तिने सगळं सांगितलं की फ्युचर बसले त्यांनी आता थोडंसं उभं राहा, आम्ही उभं राहिलो आणि तिने ज्या स्टेप्स सांगितलं त्या मी केल्या, त्यामुळे मला पण एक कॉन्फिडन्स मिळालाय की आय कॅन डान्स. थँक्स फॉर सई. निश्चितच मॅम, म्हणजे धावपळीच्या आयुष्यात अक्षरशः मुंबई सारख्या धावपळीच्या शहरात योगा करण्यासाठी वेळ मिळत नाही, पण आज जे इन्स्पिरेशन आम्ही इकडून सगळेजण घेऊन जातोय निश्चितच आम्ही 15 ते 20 मिनिटे का असं ना सकाळचे काढूच. तुम्ही मॅम अँकरिंग केलं, काय वाटतंय की या पद्धतीने जो कार्यक्रमाला आता रिस्पॉन्स मिळालाय, या महिलांचं सगळं आवरणं सजणं त्याचबरोबर इतक्या योगा स्टेप आणि 6:30 वाजता उठून येणं कसं वाटतंय? खरंच खूपच छान आणि इन्स्पायरिंग आहे ही मुवमेंट आणि सगळ्यांनी सुद्धा सईला खूप प्रतिसाद दिला आणि असंच आपण योगाचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करावा ही सगळ्यांची म्हणजे आमची पण सदिच्छा आहे.
तर सगळ्या महिलांनी आणि पुरुष मंडळींनी जरूर स्वतःसाठी आपल्या फिटनेससाठी नक्की वेळ काढावा ही सगळ्यांना मी विनंती करते. थँक्यू मॅम. तुम्ही काय सांगाल? तुम्ही पण इतक्या छान दिसताय खरं तर आणि इतक्या छान सगळ्याजणी आवरून आले, काय सांगाल? थँक्यू मॅम. योगा ऍक्च्युली हे आपल्या हेल्थसाठी फिजिकल आणि मेंटल हेल्थसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आज जरी आपल्याला तरी आपण आपल्या हेल्थ आहे आणि हे सर्वांना याच्यासाठी हा आमचा एक सुंदर प्रयत्न होता. मला सर्वांना आवडता तो आणि खूप नुकसान झाला होता आणि प्लीज नक्की योगा करावा आणि तुमच्या फिटनेसकडे तुम्ही नीट लक्ष द्यावं. थँक्यू मॅम. सर्वांनाच खरं तर बोलायचं आहे, खूप महिलांना बोलायचंय, पण माझ्याकडे इकडे मॅम आहेत. मॅम, मी गळ्यात जे तुम्ही घातले त्यावर शक्ती लिहिलंय खरं तर, आणि आज काय महिलांची शक्ती होती हे तुम्ही दाखवून दिलंय, काय सांगाल? मी तर पहिले जिम मध्ये जायचंय आणि जिम मध्ये जाऊन खूप मोनोटोनस व्हायचं की रोज रोज तोच प्रकार आणि रोज तेच ट्रेडमिल. पण सईकडे आल्यापासून मला असं जाणवलं की 7 दिवस वेगवेगळे प्रकार आहेत, मला किती व्हरायटी. ही पॉवर योगामध्ये थोडंसं अॅरोबिक्स, थोडंसं झुंबा आणि हे सगळं करून तिने माझं नीचं पेन पूर्ण घालवलंय आणि मी आता एकदम फिट अँड फाईन आहे आणि मी आता सगळ्यांबरोबर सगळे एक्सरसाइज करतो. सो थँक्यू सो थँक्यू सो मच मॅम. आता आपण इकडे बघितलं तर ज्या पद्धतीने इकडे सगळ्या नटून थटून आले त्यापैकी मला एक काकी पण दिसतात इकडे, आपण त्यांच्याकडे जाऊयात. खरं तर महिलांची खूप गर्दी आहे. मॅम, तुमच्याकडे ते कसं वाटतंय आज? समोर असतो आणि आपलं आरोग्य खूप महत्वाचं आहे. स्त्रियांना तीच परंपरा आपण हे करतो, शरीराच्या हालचाली केल्या योगामध्ये. निश्चितच मॅम. त्या मॅमकडे द्याल, खूप छान आवरून आलेले आहेत त्या, काय सांगाल आजचा एक्सपिरियन्स कसा होता? योगा हे मी सगळ्यांना हे सांगतो की रोज तुम्ही योगा करत जा. माझं वय 70 वर्ष आहे. मी योगा करून सगळं आहे. मी पण तसंच करत आहे. आयुष्य आपलं निश्चितच 70 वर्षाचं तरुण पण काय असतं हे आता आपण बघितलेलं आहे. तर आपण अनेक महिला आहेत इकडे सुद्धा जात आहे. खरं तर बघायला गेलं महिलांचा उत्साह आपल्याला दिसतोय, हिप हिप हुर्रे पण चालू आहे. निश्चितच बघायला गेलं तर मंडळी, महिलांचा आता गोंधळ सुरू झालाय तो फक्त एकाच गोष्टीसाठी, ते म्हणजे त्यांना सेल्फी काढायचे, व्हिडिओ करायचे. पण आपण सुंदर इकडे पण आवरून आलेले ताई मला दिसतात. मॅम, कसं वाटलं आज? किती छान एक्सपिरियन्स होता. सईमुळे आज योगा दिनानिमित्त खूप सुंदर वाटतंय. म्हणजे अगदी असं सजून येऊन नऊवारी साडी आपल्या पारंपरिक पद्धतीने म्हणजे हे सगळं गेटअप करून योगा करणं म्हणजे मनाने खूप उत्साही वाटतंय आणि सगळ्यांना बघून तर खूपच आनंद वाटतोय. थँक्यू सई आणि हॅपी योगा डे सगळ्यांना. थँक्यू मॅम. निश्चितच मंडळी, बघायला गेलं तर आपण इन्स्टावर किंवा युट्यूबवर अनेक व्हिडिओज बघतो योगाचे, कसं फिट राहायचंय, कसं आपल्याला बारीक व्हायचं किंवा किती सुंदर दिसायचं. पण हे प्रत्यक्षात आणण्यासाठी मला वाटतं या महिलांच्या सारखी टीम आपल्या सोबत असली पाहिजे. मंडळी, आता आपण खरं तर बघायला गेलं तर या सगळ्या हॉलमध्ये आपल्याला दिसत आहे की हा लगबग जी महिलांची आहे ती सुरू आहे फक्त फोटोसाठी. याच पद्धतीने नाशिकमध्ये वेगवेगळे इव्हेंट होत असतात जे आम्ही माय महानगर मानिनीतर्फे कव्हर करत असतो. अनेक महिला आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या असतात. त्याचबरोबर जे कोणी आता हा व्हिडिओ बघत आहे किंवा लाईव्ह बघत आहे त्यांना मला एकच विनंती आहे की माय महानगर मानिनी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून याच पद्धतीचे अनेक व्हिडिओज असतील किंवा इव्हेंट असतील ते तुमच्या मोबाईल पर्यंत एका क्लिकवर पोहोचतील. त्यामुळे आता बघायला गेलं तर हे सगळं इकडे आपल्याला बघतोय आपण संपन्न झालेले दिसते आणि याच पद्धतीने महिलांचा जोश राहू दे असं मी म्हणेन. आणि त्याचबरोबर आता बघायला गेलं तर या सगळ्या महिलांचा आता लगभग फक्त फोटोसाठी चालू आहे. पण तोपर्यंत तुम्ही माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा याच पद्धतीचे व्हिडिओज पाहण्यासाठी. त्याचबरोबर याच पद्धतीचे इव्हेंट पाहण्यासाठी माय महानगर मानिनीला नेहमी सबस्क्राईब करत चला. थँक्यू.